सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश भाऊ कदम हे आजपासून उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाचा विषय काय आहे, कशा पद्धतीचा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे आणि उपोषण कशासाठी करायला बसले। भाऊ काय सांगाल, नेमकं आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत, काय संदर्भ आहे, कशासाठी बसलेले आहेत आणि कसा न्याय मिळेल यावरती आपण काय बोलताय? कर्जत तालुक्यातील सर्व नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती धर्मवीर संभाजीराजे। कर्जतकर नागरिकांना एक विनंती आहे की कर्जत तालुक्यातील जे अनधिकृत बांधकाम आहेत किंवा अनधिकृत नदीपात्रातील बांधकाम आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या वर्षी 20/2/2023ला आंदोलन घेतलं होतं आणि या कर्जत तालुक्यातील उपअभियंता यांच्याकडे मागणी केली होती की नदीपात्रातील जेवढी काही अतिक्रमण आहेत ती सर्व अतिक्रमण हटवण्यात यावी। त्या अनुषंगाने त्यावेळेस आम्हाला त्यांनी एक आश्वासनपत्र दिलं होतं आणि आश्वासनपत्राच्या सोबत एक लिस्ट दिली होती। जेवढ्या तालुक्यामध्ये नदीपात्रामध्ये अतिक्रमण आहेत त्या सर्व अतिक्रमणाची लिस्ट आम्हाला त्यांनी दिली आणि आश्वासन दिलं की या लिस्टनुसार ज्यांनी अतिक्रमण केलेत त्याची लिस्ट आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवत आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला सूचना येतील, त्यांच्याकडून आम्हाला आदेश येईल तेव्हा आम्ही तात्काळ काढणार आहोत। परंतु आम्ही लिस्ट आश्वासन दिल्याच्या नंतर जवळजवळ 1 वर्ष झाला त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही, म्हणून आम्हाला न विलासतो हे पुन्हा उपोषण करणं भाग पडलेलं आहे। 1 वर्षापूर्वी तुम्ही उपोषण करायला बसले होते आणि 1 वर्ष तुम्हाला विलंब का लागला याचं कारण काय कळू शकेल? कारण तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये चर्चा होती की रमेश भाऊ कदम हे उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला स्थगिती आणली, मात्र 1 वर्ष झाली तरी उपोषण होत नव्हतं, पण अखेर आज तुम्ही उपोषणाला बसलेत, नेमकं काय कारण होतं 1 वर्ष स्थगिती आणण्याचं? कर्जतकर नागरिकांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता जे मीडियाने प्रश्न उपस्थित केला आहे तो रास्त आहे की 1 वर्ष विलंब का लागला। तर मी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रख्यात आहे की इथे आता माझी उपोषणकर्ता म्हणून ओळख निर्माण झालेली आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झालेली आहे। आतापर्यंत मी 19 उपोषणं केली। या वर्षामध्ये हे ज्या वेळेस आम्ही 20/2/2023ला नदीपात्रातील अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये अतिक्रमण हटवण्यासंदर्भात जे मागणी करून उपोषण केलं होतं त्याच्या मध्यंतर काळामध्ये जवळजवळ आम्ही 3 ते 4 उपोषणं केली। म्हणजे आम्हाला म्हणजे ह्या तालुक्यामधील समस्या एवढ्या आहेत की आम्ही किती उपोषण करावी। 21 उपोषणाचा आपण जर का गांभीर्याने विचार घेतला तर सुरुवातीला आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये 3 वेळा उपोषण केले, महावितरण बाबतीमध्ये मीटर बदलणे, पोल बदलणे, ट्रान्सफॉर्मर देणे, अनेक काही गैरकारभार आहेत ते उघडकीस आणले आणि त्यासाठी आम्ही उपोषण केले। म्हणजे ह्या तालुक्यातील बांधकाम विभाग असेल, महावितरण असेल, आरोग्य विभाग असेल, जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागासाठी आम्ही 2-2 वेळा उपोषण केलेलं आहे। परंतु दुःख वाटतं आम्हाला विलंब का झाला, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही एखादा सामाजिक कार्यकर्ता आपला संसार त्यागून सर्व काही बाजूला ठेवून, मलाही संसार आहे, माझी मुलं शिक्षण घेतात, मी एक शेतकरी वर्गातला एक सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्याकडून कुठल्या प्रकारचं मी जाहीर या मीडियामार्फत जाहीर सांगू इच्छितो की माझ्याकडे कुठल्या प्रकारचा इन्कमचा सोर्स नाही। परंतु मी जे मला माझ्या काही घरातून काही शेती आहे, शेतीतून आणि माझ्या किराणा दुकानातून जे येतं, माझं किराणा दुकान आहे छोटंसं, त्यातून मी मला जे काही शिल्लक राहतं त्यातून मी आंदोलन घेत असतो आणि प्रत्येक आंदोलनाला 30 ते 35 हजार रुपये खर्च होत असतो। अशा प्रकारचे मी 21 आंदोलनं घेतलेले आहेत। आणि विलंब का, तर कधी कधी खंत वाटते की हे का म्हणजे या तालुक्यामध्ये जे समस्या आहेत, जे नागरिकांना अन्याय होत आहे, जे भ्रष्टाचार होतात, जे गैरकारभार होतात, त्याच्यासाठी शासकीय यंत्रणा नेमलेले
त्यांना ऑफिस आहे, त्यांना गाडी आहे, त्यांना एसी रूम आहे आणि त्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत नाही त्यांच्याकडे सर्व प्रकारचे यंत्रणा आहेत. पण ती जेव्हा यंत्रणा कामाला लागत नाही किंवा काम करत नाही तेव्हा आम्ही उपोषण घेतो. परंतु आम्हाला आश्वासन दिलं जातं. आज जर आपण पाहिलं तर याच नदीपात्राच्या बांधकामासंदर्भामध्ये 1 वर्षापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं की आश्वासनाबरोबर आम्हाला लिस्ट दिली आणि ती लिस्ट जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे पाठवणार, त्यांचा आम्ही आदेश घालणार, तात्काळ कारवाई करणार. परंतु 1 वर्षामध्ये इथल्या अभियंत्याने कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. म्हणजे आम्ही विलंब लावण्याचं कारण असं की मग आम्ही कशा प्रकारे आंदोलन कशी करावी. कारण प्रत्येक आता ह्या कर्जत तालुक्यात मी एकटा आंदोलन करता नाही, असे अनेक उपोषणकर्ते आहेत. त्यांना फक्त आश्वासन दिलं जातं आणि पूर्तता केली जात नाही. माझा सर्व या तालुक्यातील जे प्रतिनिधी आहेत, सरपंच असेल, उपसरपंच असेल, पंचायत समितीचे सभापती असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांना माझा सवाल आहे की हे कोणी करायचं. आपल्याला सर्व अधिकार दिले, आपल्याला विधान भवन आहे, विधान परिषद आहे, आपल्याकडे सर्व यंत्रणा आहे, आपण आपल्या अंडरमध्ये हे लोक काम करतात. तर आम्ही आश्वासन देऊन आमच्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर आम्ही 21-22 आता हे 22वे उपोषण आहे, 21 उपोषण करून सुद्धा जर आमच्या आश्वासनाची दखल घेत नसाल तर कुठेतरी लोकप्रतिनिधी ह्या अधिकाऱ्यांना धापलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुमच्या अधिकाराचा वापर तुम्ही कधी करणार. अनेक वेळा उपोषण करून जर तुम्ही त्यांची मागणी पूर्ण करत नसाल आणि ती मागणी काय आहे त्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करत नसाल तर त्यांच्यावर आम्ही वेळोवेळी त्यांच्यावर निलंबन करण्याची मागणी करतो. तर कुणीतरी माझं म्हणणं असे आपण तो उपस्थित प्रश्न केला साहजिकच आहे. वर्षानंतर का हे उपोषण स्थगित करून वर्षानंतर ह्या पाठपुरावा का करता. तर आम्ही वाट बघत होतो की कोणीतरी लोकप्रतिनिधी आमच्या कधीतरी पाठी राहील. परंतु खंत वाटते 22 उपोषणामध्ये एकही लोकप्रतिनिधी आमच्या पाठीशी कधी खंबीर उभा राहिला नाही आणि आमच्या आश्वासनाची पूर्तता करून दिली नाही. त्यामुळे आमच्या आंदोलनाला विलंब झाला. आता आपल्याला आजपासून तुम्ही बसलात, काय सांगाल नेमकं कोणी कोणी पाठिंबा दिलेला आहे, कोण दिग्गज नेते आले होते किंवा कार्यकर्ते आले होते, काय सांगाल नेमकं. आज पहिला दिवस आहे आणि शिवरात्र असल्यामुळे काही नागरिक भक्त आपल्या दर्शनामध्ये व्यस्त आहेत. आम्ही या आजच्या दिवसाला कुठल्या प्रकारची अपेक्षा व्यक्त केली नव्हती. परंतु आज उपोषण आम्ही चालू केल्यापासून आमच्या पोलीस संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोषदादा चौधरी, त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील आणि आमची सगळी टीम इथे उपोषणाला पाठिंबा देऊन म्हणजे उपोषणाला पाठिंबा देऊन गेलेले आहे. त्यानंतर या कर्जत तालुक्यातील महिला शिंदे गटाच्या महिला आघाडी यांनी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर बीड गावातून काही ग्रामस्थ आहेत, इतर गावातील ग्रामस्थ आहेत आणि मला एक अपेक्षा आहे. आज बऱ्याचशा ग्रामस्थांचे आणि बऱ्याचशा नागरिकांचे फोन आलेत, सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आलेत की आता चिल्लार नदी असेल, कशेला असेल, संपूर्ण तालुक्याचं आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी हे उपोषण घेतलेलं आहे. तेव्हा सर्व नागरिकांच्या उद्यापासून बहुसंख्य तक्रारी येतील आणि ते आमच्यामध्ये सामील होतील असं आम्हाला सर्व ग्रामस्थांनी फोन करून म्हणजे सांगितलेलं आहे आणि आम्ही त्या अपेक्षा आम्हाला आहे आणि ते 100% आम्हाला सर्व पाठिंबा मिळेल. तर हे होते आपल्यासोबत रमेश भाऊ कदम आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या लोकांपर्यंत, शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोचवलेल्या आहेत. लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांची जी दखल आहे ती लवकरात लवकर शासनाने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा लवकरात लवकर घ्यावं. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.